होता त्याचा कावा असं धाडस बाळगणारा एकच तो छावा. वयाच्या 14 वर्षी बुधभूषण, नायिकाभेद, नक्षिकांत, सातशतक असे ग्रंथ लिहिणारे, आपल्या पत्नीस स्वराज्याचे अधिकार देणारे, पुत्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण, रणधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान, स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज संभाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व त्याचबरोबर त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वंदनीय गाडगे बाबा या तमाम महापुरुषांना मी या आजच्या शिवजयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. खरं तर ही स्पर्धा जी होती ती तिचा विषय जो होता तो होता की वाढत चालणारी धार्मिक कट्टरता आणि देशाचे भवितव्य काय. मुळात आपली जी भूमी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि ही भूमी सांगत असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्माचा मान ठेवलेला होता. परंतु ज्या पद्धतीनं आजचं जे राजकारण असतं त्या राजकारणामध्ये धर्म हा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून मी तोच विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता की धर्म केंद्रबिंदू ज्यावेळेस राजकारणामध्ये होत असतं त्यावेळेस तो राजकारण नीतिमत्ता सोडून तिथे कट्टरपंथी जन्माला येत असतात. आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना कट्टरपंथी पाहिजे होते तर शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं सर्व धर्माचा मान ठेवणारे पाहिजे ते आपल्याला ते अपेक्षित होतं. आणि खरंच या स्पर्धेनं मला भरपूर प्रेम दिलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा मी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक होतो, यावर्षी सुद्धा मी प्रथम क्रमांक चालवतो. कदाचित यावर्षी मला अपेक्षा सुद्धा नव्हती कारण की यावर्षी विषय जो होता हा एकदम ज्वलंत विषय होता आणि खऱ्या अर्थानं जो असे ज्वलंत विषय दरवर्षी ही स्पर्धा घेत असते. आणि खरंच इथले जे मॅनेजमेंट आहे मी इतकं आम्ही बॅकग्राऊंडला म्हणत असतो की सार्वजनिक स्पर्धा करायची ती इच्छी करायची कारण की ज्या पद्धतीनं सार्वजनिक शिवजयंतीचा उत्सव हे जे मराठी समिती करत असतं एकदम प्रॉपर नियोजन असतं. नियोजन, आयोजन, प्रयोजन, संयोजन सगळं एकदम व्यवस्थित असतं आणि अशा पद्धतीनं मला आता मी ज्या स्पर्धा पुढच्या वर्षी करू शकणार नाही कारण की आता 2 वर्ष झालेले आहे त्याच्यावर करणार नाही आम्ही. परंतु खरंच ही स्पर्धा मला भावूक करणारी आहे. या स्पर्धेपासून मी खूप सारं काही शिकत असतो आणि खरंच पुढे चालून मला या स्पर्धेतून जे काही अनुभव आलेला आहे ते माझ्या नक्कीच आयुष्यात जुडलेलं आहे आणि मी खरंच इथलं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या या मनोगताला इथं थांबवतो. धन्यवाद. एक नारा देऊन शिवाजी